जेईच्या मार्कांवरती चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज कसं मिळवावं, जेई दिलेली आहे महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला हे पॉईंट्स माहितीच असायला हवे। महाराष्ट्रामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेईचा स्कोर वापरून हे तुम्हाला ऍडमिशन हे मिळू शकतं। बऱ्याच स्टुडंट्सला हे माहिती नसतं की तुम्हाला जेईचा स्कोर वापरून महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन हे घेता येतं। त्यामुळे बरेच स्टुडंट्स कॅपचा फॉर्म भरताना जेईचे डिटेल्स हे फॉर्म मध्ये टाकतच नाही, त्यामुळे इथे बरीच कॉम्पिटिशन ही कमी होते। जे स्टुडंट्स वर्षभर सीईटीची तयारी करतात त्यांचा मेन फोकस हा सीईटीच असतो, ते स्टुडंट्स जेईची एक्झामच देत नाही। त्याच्यामुळे जेई कोट्यामध्ये असलेली स्पर्धा ही तुलनेने कमी असते। राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 15% सीट्स या ऑल इंडिया कोटासाठी राखीव असतात। या सीट्सवर जेई मेनच्या स्कोरवरनं ऍडमिशन दिलं जातं। उदाहरण, जर एखाद्या ब्रांचसाठी जर 60 सीट्स असेल तर त्यातल्या 9 सीट्स या जेई मधनं भरले जातात। एखाद्या कॉम्प्युटर ब्रांचसाठीच्या इनटेक जर 120 सीट असेल तर त्यातल्या 15% म्हणजे 18 सीट्स या जेई साठी राखीव असतात। आणि या सगळ्यांमुळे काही वेळा तुमचं पर्सेंटाइल जरी कमी असलं तरी जेईच्या स्कोरवरनं तुम्हाला चांगलं कॉलेज आणि चांगलं ब्रँच मिळण्याचे चान्सेस हे वाढतात। आता जेई थ्रू कोण अप्लाय करू शकतं? ज्या स्टुडंट्सने यावर्षी जेई दिलेली आहे, इतर राज्यातील स्टुडंट्स ज्यांना महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि महाराष्ट्रातले स्टुडंट्स ज्यांनी जेई दिली आहे ते पण या जेई कोट्यासाठी अप्लाय करू शकतात। कॅप राऊंडच्या फॉर्म भरताना जर सीईटी आणि जेई दोन्ही ऑप्शन जर योग्य पद्धतीने भरले तर तुमच्यासाठी ऍडमिशनचे बरेच ऑप्शन्स हे ओपन होतात। इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दलची अशीच माहिती जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा।